discuss about very famous short story composed by equally famous and well-known Indian English writer R.K. Narayan. R.K. Narayan was born on 1906 to 2001. Razipuram Krishnaswamy Iyer Narayan Swamy was one of the best known novelists among Indian English writers. R.K. Narayan is famous who made Indian fiction famous in the world. He popularized Indian short stories in English, and he celebrated the first Indian author who set the norms of writing in English, and then many later authors are writers composed on a same line of R.K. Narayan. So, R.K. Narayan must be given the credit of this theme to who made the Indian English writing very popular. R.K. Narayan यांच्या जवळपास 14 नॉवेल्स पब्लिश झालेल्या आहेत, 5 व्हॉल्युम्स शॉर्ट स्टोरीच्या पब्लिश झालेल्या आहेत आणि त्यांनी अनेक ट्रॅव्हलॉग म्हणजे प्रवास वर्णने लिहिलेली आहेत. सोबतच माय डे नावाचं मेमॉर लिहिलेलं आहे. मेमॉर म्हणजे स्वतःच्या अनुभवांवर आधारित एखादं लिखाण करणे. त्यांचं रूपांतर मग मालगुडी डेज नावाच्या सिरियल मध्ये करण्यात आलं आहे. सो त्यांच्या एकंदरीत रायटिंग मध्ये तुम्हाला टिपिकल इंडियननेस, एक सिम्प्लिसिटी आणि सोबतच कंपॅशन आणि ह्युमॅनिटिझमचं सुंदर ब्लेंडिंग पाहायला मिळतं. सो फ्रेंड्स, त्यांचे अनेक नॉवेल्स फेमस आहेत. त्यापैकी द गाईड नावाच्या त्यांच्या नॉवेलला भारतामध्ये अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे. सो फ्रेंड्स, today we are going to discuss about the famous short story called An Astrologer's Day, एक ज्योतिषी दिन. There are two important characters in this story. First is astrologer and second is Guru Nayak. An astrologer is not an astrologer. He is a fake and fraud. He doesn't know anything about astrology, but he does not astrology to feed his family. He never wanted to be an astrologer, but something happened in his life that forced him to become an astrologer. Astrologer हा astrologer नसतो, तो फेक आहे, फ्रॉड आहे. त्याला ॲस्ट्रॉलॉजी मधलं काहीही कळत नाही, पण त्याच्या कुटुंबाचं पोट भरण्यासाठी त्याला ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय करावा लागतो. पण ऍक्च्युली ही नेव्हर वॉन्ट टू ॲस्ट्रॉलॉजर, पण त्याच्या लाईफ मध्ये असं काहीतरी घडलं की ज्यामुळे त्याला ॲस्ट्रॉलॉजरचा व्यवसाय करावा लागला. नाउ स्टार्ट. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. 1.1 An Astrologer's Day by R.K. Narayan. Punctually at midday, he opened his bag and spread out his professional equipment. अगदी नेहमीच्या वेळी मिड डे म्हणजे दुपारच्या वेळेत त्याने आपली बॅग उघडली आणि त्यासाठी लागणारे प्रोफेशनल इक्विपमेंट्स म्हणजे त्याच्या व्यवसायासाठी जे लागणारे महत्वाची साधने त्याने बाहेर काढली. विच कन्सिस्टेड ऑफ, ज्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होता. अ डझन कवरी शेल्स, कवरी मीन्स अ सी एनिमल, अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ विथ ऑब्स्क्युअर मॅस्टिक चार्ट्स ऑन इट, अ नोटबुक अँड अ बंडल ऑफ पल्मायरा रायटिंग. त्यामध्ये डझनभर कवड्या होत्या, एक चौकोनी कपडा होता, जे ऑब्स्क्युअर मॅस्टिक होते, त्यावर काही चार्ट्स काढले होते जे आपण समजू शकत नव्हतो. ते ऑब्स्क्युअर होते, अस्पष्ट होते, अनाकलनीय होते, जे आपण समजू शकत नाही. एक वही होती आणि त्याचबरोबर खजुराच्या पानांवर लिहिलेलं एक पल्मायरा रायटिंग होतं. हिज फोरहेड वॉज रिप्लेंडंट विथ स्केर्ड ॲश अँड वर्मिलियन. त्याचं फोरहेड म्हणजे त्याचं जे कपाळ होतं ते चमकदार होतं, कारण त्याने त्याच्या कपाळावर स्केर्ड ॲश म्हणजे पवित्र अशी राख लावली होती आणि त्याचबरोबर वर्मिलियन, वर्मिलियन मीन्स डार्क कुंकवाचा टिळा, त्याने त्याच्या कपाळावर पवित्र अशी राख लावली होती आणि त्यामध्ये डार्क कुंकवाचा टिळा लावला होता. अँड हिज आईज स्पार्कल्ड विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम. त्याचे डोळे
त्याच्या डोळ्यांमध्ये तेज होतं, एक वेगळ्या प्रकारचं तेज होतं, विच वॉज रिअली अन आउटकम ऑफ अ कंटिन्युअस सर्चिंग लुक फॉर कस्टमर. तो नेहमी कस्टमरच्या शोधामध्ये असायचा आणि कस्टमरच्या शोधामध्ये असताना त्याच्या डोळ्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचं तेज असायचं. बट विच इज सिम्पल क्लायंट्स टू बी अ प्रॉफिटिक लाईक अँड फेल्ट कम्फर्टेड. त्याच्या कस्टमर्सला नेहमी वाटायचं की हा खरोखरच एक भविष्यवेत्ता आहे, हा खरोखरच आपली भविष्यवाणी सांगतोय आणि ती खरीखुरी आहे, आणि ते सर्व ऐकून त्याच्या कस्टमर्सला कम्फर्टेबल फील व्हायचं. The power of his eyes was considerably means noticeable, enhanced by their position, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Enhanced म्हणजे प्रभावी. त्याचे डोळे हे नेहमी प्रभावी वाटायचे दोन गोष्टींमध्ये. ते म्हणजे त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत? पेंटेड फोरहेड, त्याचं कपाळ हे पेंटेड केलेलं असायचं कारण की त्याच्या कपाळावर स्केअर डॅश असायची, म्हणजेच पवित्र राख असायची. आणि त्याचबरोबर डार्क विस्कर्स, इथे विस्कर्स म्हणजे कल्ले, पण इथे आपण अर्थ घेणार आहोत दाढी. त्याचे ते कपाळ आणि त्याची दाढी यांच्या मधोमध असणारे त्याचे डोळे हे प्रभावी वाटत होते. विच स्ट्रीम डाऊन हिज चीक्स. इवन हाफ विट्स आईज वुड स्पार्कल इन सच सेटिंग. हाफ विट्स म्हणजे कमी बुद्धी, अगदी कमी बुद्धी असणाऱ्या माणसाच्या डोळ्यामध्ये जे तेज असतं तेच तेज ह्या ऍस्ट्रोलॉजच्या डोळ्यामध्ये असायचं. इन अ सच सेटिंग. टू क्राउन द इफेक्ट ही वाउंड अ सॅफ्रॉन कलर्स टर्बन अराउंड हिज हेड. त्याच्या डोळ्यांचा प्रभाव वाढण्यासाठी त्याच्या डोक्यावर एक सॅफ्रॉन कलरची टर्बन म्हणजे पगडी गुंडाळलेली असायची, त्यामुळे त्याचा डोळ्यांचा प्रभाव हे वाढलेलं असायचं. दिस कलर स्कीम नेव्हर फेल्ड. ही कलर स्कीम कधीही फेल होणारी नव्हती आणि ह्यामुळे या कलरमुळे लोकांना नेहमी अट्रॅक्शन वाटायचं. पीपल वेर अट्रॅक्टेड टू हिम ॲज बीज हॅज अट्रॅक्टेड टू कॉस्मॉस और डेलिया स्टॉक्स. ज्याप्रमाणे एखादी मधमाशी कॉस्मॉस आणि डेलिया यांच्या देठावर अट्रॅक्ट होते, त्याचप्रमाणे या ऍस्ट्रोलॉजर्सचे जे कस्टमर्स होते हे त्याच्याकडे अट्रॅक्ट व्हायचे. ही सॅट अंडर द बॉक्स ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. तो नेहमी चिंचेच्या झाडाखाली बसलेला असायचा. विच फ्लँक अ पाथ रनिंग थ्रू द टाउन हॉल पार्क. हे चिंचेचं झाड एका टाउन हॉलच्या पार्कच्या बाजूला असायचं. ह्या चिंचेच्या झाडाच्या फांद्या दाट असायच्या आणि ह्या दाट फांद्यांच्या खाली तो बसलेला असायचा. ही वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. त्यामुळे हा जो प्लेस होता तो रिमार्केबल होता. अ सर्जिंग क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप. त्यामुळे इथे या ठिकाणी खूप गर्दी. सर्जिंग क्राऊड मीन्स व्हॉट? खूप गर्दी. या ठिकाणी खूप गर्दी असायची. मुव्हिंग अप अँड डाऊन दिस नॅरो रोड फ्रॉम मुव्हिंग टिल नाईट. या ठिकाणी लोकांची नेहमी ये जा असायची. काही लोक यायची, काही लोक जायची. हा रोड नॅरो होता. नॅरो मीन्स अरुंद. फ्रॉम मॉर्निंग टिल नाईट. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत इथे लोकांची गर्दी असायची. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. आधीच्या पॅराग्राफ मध्ये आपण रायटरचं ऍस्ट्रोलॉजीचं कॅरेक्टर स्केच बघितलं होतं. आता इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची दुकानं बघायची आहेत. इथे रायटर मार्केटची इमेज क्रिएट करतोय. अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ऑक्युपेशन्स वॉज रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. इथे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं होती. त्यामध्ये मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन. मेडिसिन सेलर म्हणजे औषधाची दुकानं होती. सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक म्हणजे चोरीचा माल विकणारी दुकानं होती. आणि त्याचबरोबर मॅजिशियन जादूचा प्रयोग करणारी दुकानं होती. अँड अबोव ऑल आणि त्यापेक्षाही वेगळं अँड ऑक्शनर ऑफ चीप क्लॉथ हु क्रिएटेड इनफ दिन ऑल डे टू अट्रॅक्ट द होल टाउन. ऑक्शनर मीन्स स्वस्त कपडे विकणारा. जो स्वस्त कपडे विकणारा जो ऑक्शनर होता. इथे डीन, DIN डीन म्हणजे गोंगाट. जोर जोरात मोठमोठ्याने गोंगाट करत सगळ्या लोकांचं
अट्रॅक्शन वाढवायचा आणि तो आपले कपडे विकावे म्हणून सगळ्यांना आपल्याकडे प्रोत्साहित करायचा. नेक्स्ट टू हिम इन वसीफरनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट. त्यानंतर तिथून एक वेंडर म्हणजे कर्कश आवाज करत एक दुकानदार आला होता. त्याचं दुकान होतं फ्राईड ग्राउंडनटचं. इथे वसीफरनेस म्हणजे अलाउड प्रोलाउड नॉइज, being loud and noisy, who gave his wear a fancy name each day. तो नेहमी आपल्या मालाला वेगवेगळ्या प्रकारची नावं द्यायचा. त्यामध्ये कॉलिंग इट बॉम्बे आईस्क्रीम, कधी कधी बॉम्बे आईस्क्रीम म्हणून तो नाव द्यायचा वन डे, अँड ऑन द नेक्स्ट दिल्ली आल्मंड, कधी कधी दिल्लीचे बदाम म्हणून तो बोलायचा, अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी, अँड सो ऑन अँड सो फोर्थ. अशी वेगवेगळ्या प्रकारची तो अनेक नावं ठेवायचा. अँड पीपल फ्लॉक टू हिम, लोक त्याच्याकडे खूप गर्दी करायचे. अ कन्सिडरेबल पोर्शन ऑफ हिज क्राउड डेलीड बिफोर द ॲस्ट्रोलॉजर टू. ज्याप्रमाणे त्या फ्राईड ग्राउंडनट विकणाऱ्याच्या भोवती जेवढी गर्दी असायची तेवढीच गर्दी या ॲस्ट्रोलॉजरच्या भोवताली असायची. द ॲस्ट्रोलॉजर transacted his business by the light of a flare which crackled and smoked up about the groundnut heap nearby. हा जो ॲस्ट्रोलॉजरचा, ज्या ठिकाणी ॲस्ट्रोलॉजर बसायचा त्या ठिकाणी लाईटची कोणतीही व्यवस्था नसायची, म्हणून तो जो ग्राउंडनट विकणारा होता त्याच्या फ्लेअरवर, इथे फ्लेअर मीन्स कंदील, त्याचं जे कंदील असायचं त्या कंदिलावर, त्या कंदिलाच्या उजेडावर तो आपला व्यवसाय करायचा. हाफ द enchantment of the place was due to the fact that it did not have the benefit of municipal lighting. Enchantment means magical effect or charm. इथे म्युन्सिपाल्टीच्या ऑफिसने कोणत्याही प्रकारची ते लाइटिंगची व्यवस्था केली नव्हती. द प्लेस वॉज लिट अप बाय शॉप लाईट्स. वन or two had hissing gas lights. इथे हा जो प्लेस होता तो पूर्णपणे शॉपच्या लाईट्सवर डिपेंड होता आणि तिथे प्रत्येकाच्या लाईट्स त्या प्रत्येकाने स्वतः त्यांची व्यवस्था केली होती त्यांचा व्यवसाय चालवण्यासाठी. वन or two had hissing gas lights. त्यामध्ये ॲस्ट्रोलॉजर्स सारखे एक दोन जणांकडे लाईटीची व्यवस्था नव्हती. काहींकडे गॅस लाईट्स होते, म्हणजे जुन्या प्रकारचे गॅस लाईट्स होते. सम हॅड नॅक फ्लेअर्स. काहींकडे कंदील होते स्टक ऑन पोल्स. सम वेअर लिट अप बाय ओल्ड सायकल लॅम्प्स. काहींकडे सायकलचे लॅम्प्स होते, सायकल लॅम्प्स होते आणि त्यामुळे ते आपल्या व्यवसाय चालवत होते. अँड वन or two like the astrologer manage with lights of their own. अशाच प्रकारे एक दोन जणांकडे ॲस्ट्रोलॉजर सारखे कोणत्याही प्रकारची लाईटीची व्यवस्था नसल्यामुळे ते दुसऱ्यांच्या लाईटीवर अवलंबून असायचे. इट वॉज bewildering क्रिस क्रॉस ऑफ लाईट रेज अँड मुव्हिंग शॅडोज. ते इतरांच्या दुकानातून येणारे bewildering मीन्स कन्फ्युजिंग, बॅफलिंग. बाजूच्या दुकानांमधून येणारा जो लाईटीचा उजेड होता, एका बाजूने इकडून यायचा एका बाजूने तिकडून यायचा, अशा म्हणजे त्याला क्रिस क्रॉस हे वर्ड यूज केलेला आहे. तर अशा या लाईटीच्या रेजवर ॲस्ट्रोलॉजर आपला व्यवसाय चालवायचा. दिस सिच्युएटेड द ॲस्ट्रोलॉजर व्हेरी वेल फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रोलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. हे जे होतं, हे जे मिसमॅनेजमेंट आहे ते त्याला त्या ॲस्ट्रोलॉजरला सूट करायचं. फॉर द सिम्पल रिझन दॅट ही हॅड नॉट इन द लिस्ट इंटेंडेड टू बी ॲन ॲस्ट्रोलॉजर व्हेन ही बिगॅन लाईफ. त्याला कधीही ॲस्ट्रोलॉजर बनायचं नव्हतं. अँड ही न्यू नो मोर ऑफ वॉज दॅट what was going to happen to others than he knew what was going to happen to himself next minute. त्याला जेवढी स्वतःविषयी माहिती होती तेवढीच त्याला इतर कस्टमर्स विषयी सुद्धा माहिती असायची, पण येणाऱ्या नेक्स्ट मिनिट मध्ये येणाऱ्या कस्टमरच्या आयुष्यामध्ये काय होणार आहे हे त्याला माहिती नसायचं, तरी सुद्धा तो त्याचा व्यवसाय चालवायचा. He was as much a stranger to the stars
as were his innocent customer. जेवढे त्याचे कस्टमर होते ते इनोसंट होते, अनभिज्ञ होते. त्याचप्रमाणे जेवढे स्टार्स कस्टमर्सला माहिती आहेत तेवढे स्टार्स हे या ऍस्ट्रोलॉजर्सला माहित होते. Yet he said things which pleaded and astronoid everyone. यामुळे काय व्हायचं, त्याचे कस्टमर्स भविष्य पाहिल्यानंतर प्लीडेड म्हणजे आनंदी व्हायचे आणि ऍस्ट्रॉनिस्ट मीन्स आश्चर्यचकित, आनंदी व्हायचे, आश्चर्यचकित व्हायचे. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. स्टडी आणि प्रॅक्टिस यांच्या बेसवर श्रूड गेसवर्क हे त्या ऍस्ट्रोलॉजरने अचीव केलं होतं. All the same, it was as much an honest man's labor as any other, and he deserved the wages he carried home at the end of a day. इथे रायटरचं असं म्हणणं आहे की एखाद्या कोणत्याही फील्डमध्ये सक्सेस होण्यासाठी कुठल्याही एखाद्या ऑनेस्ट व्यक्तीला जेवढे एफर्ट्स करावे लागतात, जेवढा स्टडी, जेवढी प्रॅक्टिस करावी लागते, अगदी तितका स्टडी आणि प्रॅक्टिस या ऍस्ट्रोलॉजरने केलेला होता. He had left his village without any previous thought or plan. तो त्याच्या गावाला असता तर if he had continued there, he would have carried on the work of his forefathers. त्याचा जो पिढीजात व्यवसाय होता तो त्याने केला असता, namely tilling the land, living, married and repeating in his cornfield. त्याचबरोबर त्याने लग्न केलं असतं, त्याचबरोबर त्याच्या शेतीमध्ये त्याने धान्य पिकवलं असतं, and ancestral home, but that was not to be. पण असं काही झालं नाही. He had to leave home without telling anyone, and he could not rest till left it behind a couple of 100 miles. तो त्या गावातून कोणालाही न सांगता तिथून निघून आला आणि त्याचबरोबर तो पुन्हा कधीही मागे वळून गेला नाही. To a villagers it is a great deal as if an ocean flowed between. तिथे राहणाऱ्या गावकऱ्यांना देखील हा प्रश्न पडला होता की याचं इथून अचानक जाण्याचं कारण काय असावं, आणि त्यामुळे ते आश्चर्यचकित होते. He had a working analysis of mankind's trouble. लोकांच्या दुःखाचं त्यानं अनालिसिस केलेलं होतं. मॅरेज, मनी अँड द टँगल्स ऑफ ह्युमन टाईज. लोकांना नक्की कोणकोणत्या गोष्टींचं दुःख असतं याचं त्यांनी अनालिसिस केलेलं होतं. त्यामध्ये मॅरेज म्हणजे लग्न, मनी पैसा, अँड द टँगल्स ऑफ ह्युमन लाईफ. टँगल्स ऑफ ह्युमन लाईफ मीन्स नात्यातील गुंतागुंत. लोकांच्या दुःखाचं कारण हे 3 प्रकारे असू शकतं, त्याचं त्यांनी मोठ्या प्रमाणे अनालिसिस तयार केलं होतं. लॉंग प्रॅक्टिस हॅड शार्पेन हिज प्रिसेप्शन. त्याला या गोष्टींची खूप प्रॅक्टिस झाली होती आणि त्याचबरोबर प्रिसेप्शन्स मीन्स आकलन, त्याला या सर्व गोष्टींचं आकलन झालेलं होतं. तो खूप शार्प झाला होता या गोष्टींमध्ये. विदिन 5 minutes बी अंडरस्टूड व्हॉट वॉज रॉंग. तो 5 मिनिटांमध्ये लोकांचं दुःख समजून घ्यायचा आणि त्यांना कोणत्या गोष्टीचं प्रॉब्लेम आहे हे त्यांना सांगायचा. ही चार्ज 3 पैसे पर क्वेश्चन. तो एका क्वेश्चनचे 3 पैसे घ्यायचा. Never open his mouth till the other had spoken for at least 10 minutes. तो कस्टमर्सचं पूर्णपणे 10 मिनिट्स ऐकून घ्यायचा. त्यांचं काय म्हणणं आहे, त्यांचं काय दुःख आहे, त्यांचे कोणकोणते क्वेश्चन्स आहेत ते सर्व तो 10 मिनिटं शांतपणे ऐकून घ्यायचा आणि त्यानंतर विच प्रोव्हाइडेड हिम इनफ स्टफ फॉर अ डझन आन्सर्स अँड ऍडवाइसेस. आणि त्यानंतर तो त्यांना सांगायचा, त्यांच्या क्वेश्चन्सचे आन्सर द्यायचा आणि त्याचबरोबर त्यांना ऍडवाइसेस द्यायचा, सल्ले द्यायचा. वेन ही टोल्ड द पर्सन बिफोर हिम गेजिंग ऍट हिज पान. आणि हे सल्ले आणि ही उत्तरं देत असताना तो कस्टमर्सचा हात हातात घ्यायचा आणि तो जसं काही हात पाहून, हातावरील रेषा पाहून भविष्य सांगतोय असं त्याच्या कस्टमर्सला वाटायचं. इन मेनी वेज यू आर नॉट गेटिंग द फुलेस्ट रिझल्ट फॉर युअर एफर्ट्स.
तो त्यांना नेहमी सांगायचा की तुम्ही खूप एफर्ट्स करत आहात, तुम्ही खूप प्रयत्न करत आहात, पण त्याचबरोबर तुम्हाला इथे फुलफिल होत नाही, तुम्ही इथे फुलफिल होणार नाही आहात, असं त्यांना तो सांगायचा. आणि हा सेंटेन्स 9 out of 10 were disposed to agree with him. हा जो वाक्य आहे तो 10 पैकी 9 जणांना सूट व्हायचा. और ही क्वेश्चन, तो क्वेश्चन विचारायचा, इज देअर एनी वुमन इन युअर फॅमिली, तुमच्या फॅमिलीमध्ये अशी एखादी लेडीज आहे का, अशी एखादी स्त्री आहे का, मे बी इव्हन अ डिस्टंट रिलेटिव्ह हु इज नॉट वेल डिस्पोज टुवर्ड्स यू, तुमच्या नात्यामधील किंवा दूरच्या नात्यातील अशी एखादी स्त्री आहे का जी तुमचा राग करते, तुमच्याशी नीट बोलत नाही. और ही गेव अन अनालिसिस ऑफ कॅरेक्टर. आणि हे वाक्य प्रत्येकाला मॅच होणार असायचं. आणि त्यामुळे का हे मॅच होणार असायचं, कारण की त्याने पूर्णपणे परफेक्टली अनालिसिस केलेलं असतं. मोस्ट ऑफ युअर ट्रबल्स आर ड्यू टू युअर नेचर. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम असण्याचं कारण, प्रॉब्लेम का वाढत जातात, त्याच्या स्वभावामुळे वाढत जातात. हाऊ कॅन यू बी अदरवाईज विथ सॅटर्न वेअर ही इज. त्यामुळे तो सांगायचा म्हणूनच तुमच्या राशीमध्ये शनी आहे. यू हॅव अन एम्पॅटियस नेचर अँड अ रफ. एम्पॅटियस मीन्स उतावीळ. तुमचा स्वभाव हा उतावीळ आहे आणि त्याचबरोबर थोडासा रफ सुद्धा आहे. रफ एक्सटेरियर. दिस एंडर्ड हिम टू देअर हार्ट्स इमिजिएटली फॉर इवन द माइल्डेस्ट ऑफ अस. आपल्यापैकी प्रत्येकाला ही गोष्ट सूट होणारी आहे. लव्स टू थिंक दॅट ही हॅज अ फॉरबिडिंग एक्सटेरियर. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव जर शांत असेल तरी सुद्धा तो असं सांगायचा की यू हॅव अ फॉरबिडिंग एक्सटेरियर, म्हणजे तुमचा स्वभाव फॉरबिडिंग एक्सटेरियर म्हणजे तुमचा स्वभाव उग्र आहे. त्या शांत असणं, त्या शांत स्वभावाच्या माणसाला सुद्धा त्याचं सांगितलेलं भविष्य हे पटायचं. So friends, we will see the next part of this in the next video. Thank you.